नमस्कार डॉक्टर कोरे. नमस्कार. आपलं भारत के साथ बनव यात्रा सिरीज मध्ये स्वागत आहे. उत्पादन क्षेत्र हे भारताचं कायम प्राधान्याचं क्षेत्र राहिलेलं आहे आणि आज जागतिक पातळीवर सगळ्या जगाचं लक्ष हे भारताच्या उत्पादन क्षेत्रावर आहे. आणि तुम्ही भारताच्या प्राधान्यता उत्पादन क्षेत्राचा जो विषय आहे म्हणजे द्राक्ष उत्पादन क्षेत्र, त्यात अनेक काळ तुम्ही काम केलेलं आहे. तर तुमचा इतिहास किंवा तुमचा जो प्रवास आहे हे द्राक्ष उत्पादन क्षेत्राकडे वळण्याचं काय कारण आहे आणि हे दर्शकांना तुम्ही सांगा, आणि ज्याच्यामुळे आम्हाला लक्षात येईल की असे जे अनेक युवक आहेत तुमच्या हे द्राक्ष उत्पादनाकडे का वळतात. नमस्कार. गेली 8 ते 9 वर्ष झाली आम्ही द्राक्ष एक्सपोर्ट मध्ये काम करतोय. गेले 15 ते 20 वर्ष झालं पारंपरिक शेती आमच्या पूर्वजांपासून आमच्याकडे चालत आलेली आहे. याच्यामध्ये पारंपरिक जे होते ट्रेडिंग म्हणजे की लोकल मार्केटला विकणं हे करणं, याच्यामध्ये आम्ही 8 वर्ष झाली एक्सपोर्टमध्ये आम्ही आलो. त्याच्यामध्ये आम्ही युरोप कंट्रीजमध्ये, त्यानंतर रशियामध्ये आम्ही आमचा सगळा माल निर्यात करतोय. त्यानंतर जे 2 वर्षापूर्वी रशियामध्ये क्रायसिस झालंय, त्याच्यामुळे आम्ही माल कुठं द्यायचा ह्याचा हा मोठा प्रश्न होता आमच्याकडे. मग आम्ही दुबईला जास्त करून आम्ही प्राधान्य दिलं, तिथं आम्हाला इझी ऍक्सेस मिळाला आणि आता आम्ही दुबईलाच प्राधान्य देतोय. असं आहे. साधारणतः दुबईमध्ये आपण आता 20 ते 25 कंटेनर पाठवतोय आणि बऱ्यापैकी एकरी मागे आपल्याला साधारणतः 3-3.5 लाखाचा नफा आपल्याला राहतो. बरोबर. असं आहे. आणि द्राक्ष उत्पादन हे महत्वाचं आहे. येस. फळभाज्या असतील, ह्या अगदी आपल्या रोजच्या जीवनातले आवश्यकता आहेत. बरोबर. आणि त्यामुळे जेव्हा आपण उत्पादन क्षेत्राबद्दल बोलतो तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की भारत का पुढचा द्राक्ष उत्पादन देश जागतिक पातळीवर होऊ शकतोय. कारण की द्राक्ष ही आज गरज झाली आहे. द्राक्षाचे अनेक बाय प्रोडक्ट असतात आणि बेसिक जे फ्रूट आहे त्याच्यामुळे ही इकॉनॉमीला भरपूर आपल्या वाटचाल मिळते. तर म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे की भारत आपल्याला का जागतिक पातळीवर होऊ शकतोय द्राक्ष क्षेत्रामध्ये. भारतामध्ये सध्या तरी नाशिक आणि सांगली या 2 जिल्ह्यांच्या मध्ये प्रामुख्यानं हे द्राक्षाचं पीक घेतलं जातं. त्याच्यामध्ये नाशिक हा पहिला 1 नंबर जिल्हा आहे, दुसरा सांगली जिल्हा आहे. याच्यामध्ये जे काही पूर्वी जे शेतकरी होते ते बांधाच्या बाहेरचा विचार कधीच करत नव्हते. पण आताची जी तरुण पिढी आहे ते एक्सपोर्टमध्ये जास्त करून लक्ष देते. आता आपलं जे काही द्राक्षाचं उत्पादन आहे त्यातलं जवळपास 90 ते 95% जो काही माल आहे तो एक्सपोर्टमध्ये आपण नेतोय. ते 100% कसा जाईल किंवा 99% कसा जाईल याच्याकडे सरकारनं पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. मग यासाठी काय करता येईल, तर मग कोल्ड स्टोरेज असू दे, त्यानंतर प्री कुलिंगची व्यवस्था असू दे, हे मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. कारण की आज शेतकरी माल तयार करतोय पण त्याला कोल्ड स्टोरेज उपलब्ध होत नाही. त्यानंतर त्याला पॉलिसीज व्यवस्थित कळत नाही. म्हणजे सरकारनं व्हॉट्सअपच्या धर्तीवर काहीतरी सल्ला देणारं काहीतरी ऍप तयार केलं पाहिजे, जेणेकरून बाबा त्याला आज काय बाजारभाव चालू आहे इंटरनॅशनल लेवलला, जेणेकरून बाबा ह्यासाठी पॉलिसीज काय काय आहेत, त्यानंतर त्याला त्याच्या मालासाठी त्याच्या उत्पादनासाठी कॅपिटल त्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारनं, किंवा काही कंपनीजनं पण त्यात थोडंफार हातभार लावला तरी त्याला होऊ शकतं. त्यानंतर या सगळ्या प्रोडक्ट्सना त्यानं GI टॅग कसा त्याला मिळवून देता येईल, त्यानंतर GAP म्हणजे जे काही सर्टिफिकेशन असतं ते कसं उपलब्ध होता येईल, हे सगळं त्यांनी बघितलं पाहिजे असं आहे. त्यानंतर जर तुम्ही आता म्हणलं की उत्पन्न कसं आपण वाढवलं पाहिजे, तर हा प्रश्न तर आहेच. मग सरकारने यासाठी दर्जेदार उत्पन्न देणारं वाण तयार करायला पाहिजे. म्हणजे बाबा की ब्रिक्स असतात, म्हणजे साखर, जास्त साखरेचे प्रमाण असलेले ब्रिक्सचे प्रोडक्ट कसे निघतील, जास्त फळ देणारं वाण कसं येईल, हे सरकारनं थोडंफार त्यात लक्ष घालायला पाहिजे असं आहे. आणि इन जनरल जेव्हा आपण इकोसिस्टीम पाहतो पूर्ण द्राक्ष प्रोडक्शनची, तर आता जसं तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या की ज्याच्यावर आपण भर द्यायला पाहिजे आणि ज्याच्यामुळे ऍक्च्युली भारताला एक पुश मिळेल जागतिक पातळीवर ग्लोबल द्राक्ष प्रोडक्शन हाऊस बनण्याचं. तर आता आपल्याला नक्की अशा ज्या गोष्टी आहेत त्याची सुरुवात कशी केली पाहिजे आणि त्याचा अवेअरनेस कसा आपल्याला अनेक लोकांपर्यंत पोहोचवता येईल. बरोबर.
यासाठी साधारणतः आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतोय. त्यानंतर काही ऑर्गनायझेशन आपण करू शकतो, जेणेकरून बाबा हे शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचतील. तिथे काहीतरी बाबा त्यांचं काय एक मीटिंग घेतली जाईल. त्यांना सांगितलं जाईल, की बाबा हे एक्सपोर्टचे हे नियम्स आहेत. त्यानंतर एक्सपोर्टमध्ये कुठला देश आपला आता सध्या आपल्याला घेऊ शकतोय. जसं की आता युरोप कंट्रीनं खूप कडक कायदे केलेले आहेत. त्यामुळं रिजेक्शनचं प्रमाण जास्त वाढलंय. पण त्यालाच त्या धर्तीवर जर आपण दुबईमध्ये माल जर आपण देऊ शकलो, कारण दुबई हे आता सध्या तरी ट्रेडिंग हब आहे. बरोबर. ट्रेडिंग सेंटर आहे. जर Correct. आपण तिथपर्यंत जरी माल पोहोचवला कसाही करून, तर तुम्हाला मी सांगतो दुबईतली लोक खरं पैसे घेऊन बसलेले आहेत. जर दुबईत जर तुम्ही माल पुरवला तर तुम्हाला 10 ते 50 देशांचा तुम्हाला दरवाजा ओपन होतोय. म्हणजे बरोबर. त्यामध्ये ओमान आलं, कुवेत आलं, इराण आलं, इराक आलं, यासारखे देश तुम्हाला पैसेच घेऊन बसलेले आहेत तिथे, असं आहे. आणि तिथं तुमचा माल जर व्यवस्थित गेला तर रिएक्सपोर्ट करणारी पण माणसं तिथं आहेत. करेक्ट. असं आहे. तर तिथपर्यंत आपण माल कसा पोहोचता येईल. आणि दुबईचे सध्या तरी आता रूल्स अँड रेग्युलेशन थोडे स्ट्रिक्ट नाही आहेत. त्यामुळे आपण तिकडं देऊ शकतो माल, असं आहे. बरोबर. कारण मागच्याच महिन्यामध्ये मी ओमानची ट्रिप केली होती. त्याच्यामध्ये आपण अल्मिरा असू दे, त्यानंतर लुलू मार्केट असू दे, हे मार्केट्स मी बघितले. आणि त्याच्यामध्ये असा अभ्यास झाला की तिथली प्रत्येक वस्तू ही मेड इन इंडिया आहे. बर. मेड इन इंडिया तिथे चालते भरपूर. आणि मग आता बाकी देश पण जे आहेत, नेदरलँड असू देत, बाकीच्या जे काही देश आहेत, तर आपण एक्सपोर्ट करू शकतो. Correct. 100%. आणि तिथे प्रत्येक फळभाज्यांना आताच मागणी आहे. बरोबर. तिथे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं झालेला आहे. बरोबर. त्यामुळं तिथपर्यंत आपण माल देणं आवश्यक मला वाटतं. बरोबर. आणि मेड इन इंडिया म्हणाला तुम्ही, तर इंडियावर आपण भारतावर गेलो आहे. बरोबर. त्यामुळे मेड इन भारत हे सगळीकडे जागतिक पातळीवर तुम्हाला तुमच्या पाहण्यात येते. हे ऐकून आम्हाला आणि आमच्या सगळ्या दर्शकांनाही फार एनकरेजिंग आहे ते. आणि तुम्ही असेच द्राक्ष प्रदर्शन आणि उत्पादन करत राहावा, अशी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि कधीही तुम्हाला द्राक्षाबद्दल काही गोष्टी आढळल्या ज्या जागतिक पातळीवर भारत करत आहे, तर त्याचा आढावा नक्की आम्हाला घेण्यासाठी नक्की. सांगा. आणि द्राक्षाचे बद्दल काही तुम्हाला एक्सपोर्ट बद्दल काही मार्गदर्शन पाहिजे असलं वगैरे, तर तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. करेक्ट. नक्कीच. बरोबर. Yes. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.